मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2 वर्षपर्यंत अतिशय उत्तम असे कार्यक्रम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तुत केले. मध्यंतरीचा काही महिन्याचा कालावधी मात्र असा होता की आपल्या चॅनलला कोणाचं तरी ग्रहण लागलं म्हणा किंवा जे काही झालं असेल समजा, तो सगळा विषय आपण टाकून दिला. आता पुन्हा नव्याने आम्ही आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहोत. तर आरंभ करतोय मी जुलै महिन्याच्या मासिक भविष्यासाठी. मग जुलै महिन्याच्या मासिक भविष्याला जर आरंभ करतोय तर आरंभ करतो आपण मेष राशीपासून. आणि आपल्याला कल्पना आहे एका भागामध्ये, या मालिकेच्या एका भागामध्ये 2 राशी आपण घेणार आहे. मग या 2 राशी मेष आणि वृषभ अशा 2 राशी असतील. मग मेष राशीचं मासिक भविष्य बघण्यापूर्वी पहिल्यांदा या महिन्यामध्ये काही बदल होत आहेत का, आणि ते बदल मेष राशीसाठी कसे असतील याचाही विचार आपण करणार आहे. जुलै महिन्यामध्ये मेष राशीसाठी रवी जो आहे तो 16 जुलैपर्यंत पराक्रम स्थानात असेल आणि त्यानंतर तो चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे. मंगळ जो आहे तो 12 जुलैपर्यंत लग्नस्थानात असणार आणि त्यानंतर तो धनस्थानातनं भ्रमण करणार आहे. बुध जो आहे तो 19 जुलैपर्यंत चतुर्थ स्थानात असेल आणि त्यानंतर तो पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे. शुक्र 6 जुलैपर्यंत षष्ठ स्थानामध्ये असेल. 6 जुलैपर्यंत पराक्रम स्थानात असेल शुक्र 8 जुलैपर्यंत, आणि त्यानंतर चतुर्थ स्थानातून तो भ्रमण करणार आहे. अशा पद्धतीचे एकूण सगळे ग्रहमान आपण विचारात घेतलेत. मग आता आपल्याला सुरुवातीला काय बघायचं आहे तर मेष राशीसाठी कौटुंबिक जीवन कसं असेल. पहा, असं आहे की या महिन्यामध्ये वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायला हवी आहे. कारण त्यांना काही आजार होण्याची शक्यता किंवा आधीपासूनची असलेली एखादी व्याधी उफाळून बाहेर येणं आणि त्यामुळे त्यांना प्रकृतीला त्रास होणं अशी ती स्थिती आहे. कामानिमित्ताने बाहेर पडलं त्यांना पूर्ण खबरदारी घ्यायला तुम्ही सांगा. घरामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकमेकांबद्दलची बंधुत्वाची भावना राहील. घरामध्ये एखादा उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आपल्या मुलांबद्दल तुमचं प्रेम वाढेल, परंतु त्यांची चंचलता देखील आपल्याला थोडा त्रास देऊ शकतो. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग व्यवसाय किंवा नोकरीचा जर आपण विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येतो आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळेल आणि अशा अनेक संधी मिळतील ज्यातून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अशा वेळेला आपल्या स्पर्धकांवर लक्ष ठेवा आणि कोणतीही संधी हातापासून दूर जाऊ देऊ नका. नवीन व्यापार करारसुद्धा होऊ शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्यांना या महिन्यामध्ये काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. त्यांना कामाचं वर्ष देखील प्रवास करावा लागू शकतं. म्हणजे कामाच्या निमित्ताने मात्र प्रवास त्यांना करावा लागेल. खाजगी नोकरी करणारे जे आहेत या लोकांना इतर क्षेत्रामध्ये ही नवीन ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. अशा वेळेला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पालकांचा किंवा घरच्यांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. मग आता मेष राशीसाठी विद्यार्थी दशेतल्या मंडळींसाठी किंवा करिअरसाठी म्हणून कसं असेल. शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या भवितव्याबद्दल विचारमंथन करतील आणि भविष्यात कोणत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतील याचा ते विचार करतील. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची आशा असेल. त्यासाठी ते स्वतःचं काहीतरी नवीन सुरू करण्याचाही विचार करू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतील, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. ते स्वतःला सुधारण्यासाठी किंवा सुधरवण्यासाठी जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न करतील, काही नवीन गोष्टी, आणि त्याचं अनुसरण देखील करतील. मग आता लव्ह लाईफ म्हणा किंवा विवाह किंवा वैवाहिक जीवन म्हणा,
तर विवाहित लोक या महिन्यामध्ये आपल्या जोडीदाराबद्दल चिंतेत राहतील आणि त्यांचा एकमेकांवरचा विश्वास कमी होईल. अशा वेळेला दोघंही एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतात आणि तुमच्या भविष्यासाठी चांगलं ठरेल अशा शंकांचं निरसन ते करतात. लव्ह लाईफच्या बाबतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं आपल्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या नात्याला तडा जाऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे. अविवाहित लोकांना या महिन्यामध्ये लग्नाचा प्रस्ताव येऊ शकेल, परंतु ते कोणीतरी चांगले मिळवण्याच्यासाठी उत्सुक असतील. यापेक्षा जरा चांगलंच बघू, थोडा पर्याय म्हणून स्टँड बाय ठेवायचं, अशी ती स्थिती होईल. यामुळे त्यांच्या हातात संधी देखील येऊ शकतात. मग आता प्रकृती आणि आरोग्याचा जर आपण विचार केला तर शारीरिक दृष्टीने तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अतिसार, बद्धकोष्ठता, अपचन अशा काही समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही घरापासून दूर राहत असाल तर बाहेरचं अन्न खात असाल तर या महिन्यामध्ये ते शक्य होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा आणि घरगुती अन्न खा. आपलं मन थोडं निराश आहे, ज्यामुळे मानसिक ताणतणाव येण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावेल, ज्यामुळे स्वभाव देखील तुमचा चिडचिडा होईल. मग या महिन्यामध्ये मेष राशीसाठीचा शुभ अंक कोणता? तर पहा, जुलै महिन्यामध्ये मेष राशीसाठीचा शुभ अंक आहे 3. म्हणजेच काय की या महिन्यामध्ये 3 या क्रमांकाला प्राधान्य द्या. मग ते 3 असेल, 12 असेल, 21 असेल किंवा 30 असेल, ह्या ज्या 4 तारखा आहेत त्या 3 अंकासाठी महत्त्वाच्या आहे. बरं, कोणता रंग महत्त्वाचा? तर मेष राशीसाठी म्हणून गुलाबी हा रंग अत्यंत महत्त्वाचा आहे. शक्यतो या महिन्यातल्या महत्त्वाच्या कामाच्या निमित्ताने म्हणून आपल्याला प्राधान्य खरं तर गुलाबी या रंगाला द्यायला हवं. तर मंडळी, आपण जुलै महिन्याचं मेष राशीचं मासिक भविष्य बघितलं. आता आपल्याला याच भागातली दुसरी रास बघायची, ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचा विचार केला काय बदल होतोय बा? तर जुलै महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती अशी आहे की रवी 16 जुलैपर्यंत धनस्थानामध्ये आणि त्यानंतर पराक्रमस्थानातून गोचर भ्रमण करेल. मंगळ 12 जुलैपर्यंत व्ययस्थानामध्ये असेल आणि त्यानंतर तो लग्नस्थानातून भ्रमण करेल. बुध जो आहे तो 19 जुलैपर्यंत पराक्रमस्थानामध्ये असेल, त्यानंतर चतुर्थ स्थानातून तो भ्रमण करणार आहे. 23 जुलैला उदय होईल. शुक्र जो आहे तो 6 जुलैपर्यंत धनस्थानात, त्यानंतर पराक्रमस्थानात गोचर भ्रमण तो करेल आणि 25 जुलैला तो उदय होईल. या पद्धतीने साधारणपणे वृषभ राशीचे ग्रहांमध्ये या महिन्यातले बदल आपण बघितले. मग आता वृषभ राशीसाठी म्हणून साधारणपणे हा महिना कसा, या सगळ्याचा सारासार विचार मात्र आपण करणार आहोत. तर पहा, असा आहे वृषभ राशीसाठी कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून भांडणं होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे घरातलं वातावरण तणावपूर्ण राहील. मालमत्तेबाबतीत वाद होण्याची शक्यता आहे. म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टीसाठी या महिन्यामध्ये मंगळ आपल्या कुटुंबावर भारी आहे, ज्यामुळे सर्व सदस्यांमध्ये परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळेला संयमाने काम करा आणि आपले शब्द काळजीपूर्वक निवडा आणि बोला. कुटुंबामध्ये येणारं संकट टाळण्यासाठी मात्र वीर हनुमंतरायांची स्तुती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपल्याला शक्य असेल त्यावेळेला घरामध्ये सुंदरकांड म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, याचं श्रवण पठण करा. व्यवसाय किंवा नोकरीचा जर आपण विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी पैसा आणि आर्थिक दृष्टीने शुभ राहील. व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या नवीन संधी निर्माण होतील, ज्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो.
अशा वेळेला सार्वजनिकरित्या काहीही बोलणं टाळा आणि अहंकार आपल्यावर वर्चस्व अहंकाराला गाजवू देऊ नका. सरकारी नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी वरिष्ठांचं त्यांना पूर्ण सहकार्य मिळेल आणि ते आपल्या कामावर समाधानी होतील. खाजगी नोकरी करणारे आपल्या कामाबरोबर इतर क्षेत्रांमधून पैसा कमावण्यावर भर देतील आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करतील आणि त्यांच्या प्रयत्नाला काही बाबतीमध्ये निश्चितपणे यश प्राप्त होईल. शिक्षण करिअरचा विचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये चांगले निकाल मिळतील, ज्यामुळे त्यांचं मन प्रसन्न राहील. शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन आयाम प्रस्थापित करतील, त्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये अनपेक्षित रीतीने वाढ झाल्यासारखी लक्षात येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या महिन्यामध्ये निराश राहावं लागू शकतं, म्हणून संयमाने काम करा आणि आपला सराव सुरू ठेवा आणि सहनशक्ती ठेवा, जो भविष्यात आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. मग आता या महिन्यामध्ये लव लाईफबद्दलचा काय विचार आहे? या महिन्यामध्ये लव लाईफ गोड होईल आणि दोघांमध्ये परस्पर संबंध दृढ होतील. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद देखील होईल. अशा वेळेला तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न कराल. विवाहितांना या महिन्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठी हा महिना शुभ संकेत घेऊन येत आहे. कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित होईल, पण ते तुम्हाला सांगणार नाहीत. आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता या महिन्यात तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. तुमची तब्येत थोडी शिथिल राहील, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ होऊ शकता. अशा वेळेला आपल्या आहाराची काळजी घ्या आणि योग्य वेळी खा. हा महिना ही हवामान बदलाचा काळ असल्यामुळे पावसाळा सुरू झालेला आहे. अशा वेळेला ऋतुमानात झालेल्या बदलामुळे प्रकृतीवर त्याचे विपरीत परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या आणि शक्य होईल तर घरगुती अन्न खा. मग या जुलै महिन्यामध्ये वृषभ राशीसाठीचा शुभ अंक कोणता असा जर आपण विचार केला तर तो अंक आहे 6. आता 6 हा अंकच मुळात शुक्राचा आहे. या महिन्यामध्ये किती वेळेला हा अंक येऊ शकेल? 6 तारीख आहे, 15 तारीख आहे आणि 24 तारीख आहे. लक्षात आलं? हे झाले 6 अंकाच्या. मग त्या दिवशी विशेष कार्य झालं पाहिजे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, मग शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर वृषभ राशीसाठी या महिन्यातला शुभ रंग आहे पिवळा. विशेष कामांना जाताना पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या शरीरावर करावा. काहीही नसेल तर मात्र एखादा नॅपकिन पिवळ्या रंगाचा कायम खिशात ठेवा, ते जास्त उपयुक्त. तर मंडळी, पुनश्च सुरू झालेल्या आपल्या भगरे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या या पहिला हा भाग आपल्यासमोर प्रस्तुत करताना अतिशय आनंद होतोय. लगेच दुसरा भाग आपण उद्या आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहोत. त्यामध्ये विशेष करून 2 राशी असतील, मिथुन आणि कर्क. तोपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार.